नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदीने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही अंशुमनचा जो खरा चेहरा आहे तो समोर आणायचा. कारण अंशुमनने जे काही कांड केलेलं आहे ते अगदी स्वानंदीला माहिती आहे. अंशुमन कशा पद्धतीने वागत आहे, काय करत आहे, या सगळ्या गोष्टी स्वानंदीला माहिती आहेत. परंतु स्वानंदीने आता हे सत्य समोरच्या समोर आणलेलं आहे आणि त्यानंतर स्वानंदीने एक गोष्ट केलेली असते आणि स्वानंदीला खूप राग आलेला असतो. कारण ज्या पद्धतीने समोर रिॲक्ट होत असतो प्रत्येक वेळेस त्याला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही त्याला असं वाटतं की हे सगळं जे काही घडतंय ते या घरामध्ये स्वानंदी आल्यापासून घडत होतं, पण आज स्वानंदीने सत्य समोर आणलं आणि तरीही आपण तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहोत. आणि स्वानंदीने सुद्धा आता स्वतःचा आत्मस्वाभिमान जपत घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि स्वानंदी जेव्हा घर सोडून जात आहे तेव्हा रस्त्यात तिचा अपघात झालेला आहे आणि जेव्हा समर तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो तेव्हा समरने स्वानंदीला वचन दिलेलं आहे की मी तुमच्यावर कायम विश्वास ठेवेल, अविश्वास कधीच दाखवणार नाही, म्हणजेच आयुष्यभर तुमची साथ देईल असं वचन समरने स्वानंदीला दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार, स्वानंदी कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध करणार आहे श्वेताला आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे स्वानंदी घरी आलेली असते आणि अंशुमन तिला म्हणत असतो, बघितलं ना काय झालं, मी सांगितलं होतं माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर काय होऊ शकतं, असं स्वानंदीला अंशुमन बोलत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, आजचा दिवस तुझा होता, आता नंतर मी बघ काय करते ते. कारण अंशुमनने आता हे सगळं बोलून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच्या तोंडाने दिलेली आहे. त्याचबरोबर स्वानंदी रागातच तिथून निघून जाते. कारण स्वानंदीने ठरवले की आता पुढे काय करायचं आहे. कारण स्वानंदीला माहिती आहे की सत्य काय आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता श्वेता ऑफिसमध्ये आलेली असते आणि समरला खूप राग आलेला असतो. समर म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तू तुझ्या कामाचा, नोकरीचा राजीनामा दे, कारण तुझ्यासारख्या मुलींना, खोटारड्या व्यक्तीला माझ्या ऑफिसमध्ये संधी नाही. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा श्वेताला आता प्रश्न पडतो, म्हणजे आपण ही नोकरी टिकवण्यासाठी एवढं सगळं करत होतो आणि आता खोटं तर आपण स्वतःच ठरलेलो आहोत. त्यामुळं श्वेता तोंडावर पडलेली असते. तेव्हा समर म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता राजीनामा दे. त्याचवेळी तिथे आनंद बसलेला असतो, पण आनंदसुद्धा आता सध्या काही बोलू शकत नसतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत प्रत्येक वेळेस आनंदने श्वेताची साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या प्रत्येक वेळेस इकडे श्वेताने तोंडावरच पाडलेलं असतं स्वानंदीला सुद्धा. त्याचबरोबर स्वानंदीला आता माहिती आहे की श्वेता हे खोटं का बोलत आहे, कारण तिच्या आईला मारण्यासाठी गुंड वगैरे पाठवले जातात, त्यासाठी हे सगळं खोटं बोलत आहे. परंतु आता मात्र श्वेताला प्रश्न पडलेला असतो की काय करायचं. मग श्वेता स्वानंदीला भेटायला येते, कारण आता ती खोटं ठरलेली आहे आणि समरला खोटारडेपणा अजिबात सहन होत नाही. मग मात्र ती भेटायला आल्यानंतर विचारू लागते आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदी म्हणते की आता काय करायचं. तेव्हा श्वेता म्हणते की मला कळत नाहीये. स्वानंदी म्हणते की मला फक्त एवढंच माहिती आहे की आता प्रूव्ह तर करावं लागणार आहे की आपण निर्दोष आहोत. जोपर्यंत हे सगळं होत नाही, समर सरांच्या समोर येत नाही या सगळ्या गोष्टी, तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही, असं बोलणं सुरू झालेलं असतं. स्वानंदी म्हणते की निकिताताई, मला ना तुमची मदत लागणार आहे, कारण कशा पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या तुम्हाला माहितीच आहेत. त्यामुळं आता आपण काही झालं तरीही, तेव्हा निकिता म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही असलं तरी पण एक गोष्ट आहे ती म्हणजे समर इतक्या सहजासहजी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. स्वानंदी म्हणते ऑब्व्हियसली ते नाहीतच ठेवणार विश्वास, कारण प्रत्येक वेळेस आपण सत्य त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि श्वेताने खोटं ठरवलेलं आहे. आता जोपर्यंत आपण पुरावा देत नाही तोपर्यंत तो विश्वास ठेवणारच नाही, असं इकडे निकिताचं आणि स्वानंदीचं दोघींचं म्हणणं असतं. आता मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी म्हणते आता मी जे सांगते ते ऐक, आणि ती श्वेताला तिचा प्लॅन समजून सांगते. आता तो सगळा जो प्लॅन आहे तो म्यूटमध्ये असतो. तर तो काय आहे, तर स्वानंदीने सांगितलेलं असतं की तो अंशुमनला भेटायला जा. त्याचवेळी स्वानंदी तिथे गेलेली असते आणि मग अंशुमन बरोबर ती बोलत असते. अंशुमन तिला म्हणत असतो की हे बघ,
काहीही झालं तरीही मी तुला काय म्हणतोय, तू मला खुश करायचं, तुला जे हवं ते मी देईल. तुला माहिती आहे की नाही, आपलं ठरलेलं होतं की नाही. आणि इकडे स्वानंदी मात्र पडद्याच्या आड उभी आहे. कारण इकडे अंशुमनने आता पुढचं पाऊल टाकलंय, ते म्हणजे अंशुमनने श्वेताला हॉटेलवरती घेऊन गेलेलं आहे. आणि मग श्वेता घाबरलेली असते. श्वेता तिथं असते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी त्या सगळ्याचा व्हिडिओ काढत असते. अंशुमन हा श्वेताच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि श्वेता मात्र बिचारी घाबरलेली असते. पण काहीही झालं तरीही आता या अंशुमनचा खरा चेहरा समोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही, हे ठरवलेलं असतं. आणि अंशुमन मात्र खूपच अंगसटीला आलेला असतो श्वेताच्या. श्वेता मात्र घाबरून तिची घाबरगुंडी उडालेली असते. तिला कळतच नसतं की आता काय करायचं. आणि हा जो व्हिडिओ आहे तो स्वानंदीने मोबाईलमध्ये शूट केलेला असतो. त्यानंतर स्वानंदी श्वेताला काहीतरी कारण काढून तिथून बाहेर पडायला होते. आणि मग स्वानंदी आणि त्याचबरोबर श्वेता या दोघीही ऑफिसमध्ये येतात. ऑफिसमध्ये निकिता सुद्धा आलेली असते. स्वानंदी म्हणते की बाद झालं मिस्टर राजवाडे, आता मी जे काही सांगते ते तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. इतके वेळ तुम्ही मला खोटं ठरवत होता, पण आता नाही. कारण कालही श्वेता तुमच्यासमोर खोटं बोलली, मला तिनं खोटं ठरवलं. त्याचं कारण होतं ते म्हणजे तिच्या आईला शेळकेने जाऊन धमकी दिलेली आहे, गुंड घेऊन ते गेलेले होते. आणि तिची आई आजारी असते. ती मुलगी आज तिच्या कुटुंबासाठी, तिचे वडील नाही आहे, तिची आई आजारी असते, त्यासाठी ती काम करत आहे, एवढी हुशार आहे. आणि तिच्यावरती असा अन्याय होतोय असं स्वानंदी सांगत असते. तेव्हा मात्र समर म्हणतो की नाही, ती खोटं बोलते, कारण त्यामुळं तर तिला मी या कंपनीत ठेवलेलंच नाही आहे आणि आता प्रश्नच येत नाही आहे. स्वानंदी म्हणते मिस्टर राजवाडे 2 मिनटं शांत राहा, मी जो पुरावा दाखवते तो पुरावा आधी बघा आणि त्यानंतर बोला, असं म्हणत स्वानंदी भयानक चिडलेली असते. स्वानंदीने आता तो व्हिडिओ इकडे समरच्या हातामध्ये ठेवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बघा. आता समर जेव्हा तो व्हिडिओ पाहतो, अंशुमनला त्या अवस्थेत पाहतो, म्हणजे ज्या पद्धतीने तो श्वेताशी लगट करत आहे, श्वेताशी बोलत आहे, श्वेताला धमकवत आहे, ते सगळं आता समरच्या समोर आलेलं असतं. याबद्दल आनंदला सुद्धा काही माहिती नसतं. परंतु इकडे निकिता त्याचबरोबर स्वानंदी आणि श्वेता या तिघींनी मिळून जो काही प्लॅन केलेला असतो तो मात्र खूपच जबरदस्त असा असतो. आणि मग मात्र समरच्या पायाखालची जमीन सरकते. समर म्हणतो की अंशूने हे सगळं केलंय, माझा विश्वासच बसत नाहीये. आजीचे आणि काकूचे संस्कार कुठे गेले, आता हे सगळं काय झालंय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो भयानक चिडलेला असतो. अंशुमनला बोलवलं जातं तर अंशुमन ऑफिसमध्ये नसतो, तो बाहेर गेलेला असतो हे समजतं. तेव्हा मात्र स्वानंदीला त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि अशा पद्धतीने अंशुमन कसा वागू शकतो, हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण पाहतच असतात की आता करायचं काय. अंशुमनने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं आहे ते सगळं भयानक असतं. स्वानंदी म्हणते की हाच तो पुरावा आहे मिस्टर राजवाडे, मी तो पुरावा तुमच्याच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. हे मेसेजेस आहेत, अंशुमनने पाठवलेले आहेत हे मेसेजेस, आणि या सगळ्याचा अर्थ काय होतो, असं म्हणत या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि मग समर हा आता अशा पद्धतीने स्वानंदी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं स्वानंदीने सांगितलेलं असतं. तेव्हा समर म्हणतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा स्वानंदी म्हणते कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती शिक्षा त्याला झाली पाहिजे, कारण आत्ता जर तुम्ही त्याला सोडलं तर त्याचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे तो अशा चुका करायला तयार, कारण तो वारंवार अशा चुका करणार. आणि आपण फक्त पाहतच राहायचं का आणि लहान आहे म्हणून समजून घ्यायचं का, कारण मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट समोर आणण्याचा प्रयत्न करत होते, पण मलाच खोटं पाडण्यात आलेलं होतं, त्यामुळं आता मी शांत राहणार नाही. आणि इकडे श्वेता पण कंप्लेंट करायला तयार झालेली असते. मग पोलीस कंप्लेंट केली जाते, पोलीस येतात आणि घरी इकडे अंशुमन आलेला असतो. तेव्हा कोणाला काहीच माहिती नसतं. अंशुमन ऑफिसला न येता घरी येतो आणि मग तेवढ्यातच त्याच्या पाठोपाठ पोलीस आलेले असतात आणि पोलीस अंशुमनला घेऊन चाललेले असतात. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हो काय करताय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का आम्ही राजवाडे आहोत आणि राजवाड्यांच्या मुलाला तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा पोलीस म्हणतात तुम्ही राजवाडे आहात, पण तुमच्या मुलाने जे काही गुणगान केलेलं आहे, त्याने गुण उधळलेले आहेत, ते तुम्हाला कळले की मग समजेल.
आम्ही आमची ड्युटी करतोय असं म्हणत पोलीस घेऊन चाललेले असतात. इकडे स्वानंदीसुद्धा रागारागात बाहेर पडलेली असते आणि स्वानंदीनं ठरवलेलं असतं की आता राजवाड्यांच्या घरी राहायचं नाही. आणि रस्त्याने जात असताना रागातच ती असते, तिच्या पाठोपाठ निकितासुद्धा जाते. पण समोरून एक गाडी येते आणि ती गाडी स्वानंदीला उडवते. स्वानंदी बेशुद्ध पडते, तिच्या डोक्याला लागलेलं असतं. तेवढ्यातच निकिता धावत जाते. स्वानंदी काय झालं काय झालं म्हणून तिला मदत करायला गेलेली असते. पण स्वानंदी मात्र कोसळलेली असते. त्यानंतर निकिता ॲम्ब्युलन्स बोलवते आणि स्वानंदीला घेऊन हॉस्पिटलकडे जाऊ लागते. त्याचवेळी तिने समरला आणि आनंदलासुद्धा फोन केलेला आहे की स्वानंदीचा अपघात झालेला आहे आणि ते दोघंही धावत हॉस्पिटलला पोचतात. स्वानंदीला त्या ड्रेसिंग वगैरे केलेलं असतं. अजूनही ती गुंगीमध्ये असते औषधाच्या आता. आणि मग समर येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, रोहनच्या ताई प्लीज उठा ना, खरंच माझं चुकलं, मी यापुढं माझ्याकडून कधीच चूक घडू देणार नाही. तुमचं बरोबर आहे, प्रत्येक वेळेस मी तुमच्यावर अविश्वास दाखवतोय, पण आज मला कळली माझी चूक. असं म्हणत समरने स्वानंदीला मिठी मारलेली असते आणि तिचा हात हातात घेऊन तिला वचन दिलेलं असतं की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. अशा पद्धतीने इकडे इकडे अंशुमनला जेलमध्ये पाठवलेलं आहे, तर स्वानंदी आणि समरसुद्धा एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.